नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त डाळ ढोकळी करणार आहोत। याला चिकुल्याही म्हणतात आणि डाळफळीही म्हणतात। खूप मस्त असे होतात, साजूक तुपाबरोबर खायला अप्रतिम असे लागतात। खूप सोपी रेसिपी आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी झटपट अशी तयार होते। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुरीची डाळ घेतलेली आहे। इथे मी 1.5 कप तुरीची डाळ घेतलेली आहे। ही 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये ही लावून घेऊयात। त्यासाठी इथे 1 ग्लास पाणी टाकले, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि 1 चमचा मीठ। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 4 लोकांसाठी करणार आहोत। तुम्हाला जेवढं करायचं तेवढं तुम्ही डाळ घ्या। आता कुकरमध्ये खाली 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्या आपण 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। याला झाकण लावायचं आणि याच्या 5 शिट्ट्या आपण आता करून घेतलेल्या आहेत। आपली डाळ आहे ती मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पळीने व्यवस्थित असं। आणि इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा ओवा आणि 4 ते 5 चपातीचा आपण चपाती करतो सेम तसं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ओवा आणि मीठ टाकलेला होता पीठ मळताना। इथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले। यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत। त्यानंतर कढीपत्त्याची पाने छान अशी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि जे आपले डाळ आहे ती यामध्ये कढईमध्ये टाकायची आहे। आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपण एक उकळी काढून घेऊयात। एकदम पातळ ठेवायचं आहे कारण नंतर आपण यामध्ये चपातीचे काप टाकतो तेव्हा ते ठीक होतं। याला आता स्लो गॅसवरती छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे। जसं आपण रोज चपाती लाटतो सेम तसंच लाटायचं आहे, पण फक्त आपण चपाती थोडीशी पातळ लाटत असतो तर त्यापेक्षा थोडंसं जाड आपण लाटून घेतलेलं आहे। आता हे कट करून घ्यायचं। तुम्हाला मोठी छोट्या साईजमध्ये जसं कट करायचं आहे तसं कट करून घेऊ शकता। मी इथे मीडियम साईजमध्ये बॉक्स शेपमध्ये सगळं कट करून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता असं आपण कट करून घेतल्यानंतर याला असं वेगळं करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं मी जाड ठेवलेलं आहे। असे सगळे चपात्या आपण लाटून घ्यायचे आहेत आणि आता आपल्या वरणाला ही उकळी आलेली आहे। हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण चपातीचे काप टाकून घेऊयात। सेम अशाच प्रकारे आपण सगळे चपातीचे काप यामध्ये टाकायचे। गॅस स्लो ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता सगळे आता चपातीचे काप मी यामध्ये टाकलेले आहेत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मध्ये मध्ये हे चालवत राहायचं आणि अगदी 10 मिनिटं स्लो गॅसवरती हे आपण छान असं शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले चिकुल्या आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस ऑफ करायचा आणि मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते। आहा, मस्तच यावरती साजूक तुपाची धार आणि खूप सुंदर असे लागतात। आणि मी इथे तिखटही केलेल्या होत्या, त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेही चेकआउट करा, तीही व्हिडिओ बघा, खूप सुंदर होतात। नक्की एकदा ट्राय करा। अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।